वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। मत्स्य शेतीसाठी नाही तर मीठ निर्मितीसाठी मिठागर दिली, मीठ निरीक्षक पियुष कुमार यांची कबुली। पेणच्या मिठागरांना छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाश्रय दिला होता, याचे दाखले इतिहासात आहेत। स्वतः शिवाजी महाराज वासखांडीच्या भूमिपूजनासाठी आल्याचे पुरावे आहेत। एक काळ पेणमध्ये मीठ निर्मिती मोठ्या प्रमाणात होत होती, परंतु काळानुसार कामगार न मिळाल्याने आणि रासायनिक अनेक उद्योगधंद्यांच्या अतिक्रमणामुळे पेणचा मीठ उद्योग लोप पावू लागला। मात्र काही मंडळींनी याचाच फायदा घेऊन शासनाकडून मिठागर भाडेतत्वावर घेतली आणि त्यामध्ये मीठ निर्मितीऐवजी शासनाची फसवणूक करून मत्स्य शेती सुरू केली। असाच काहीसा प्रकार कविता पांडुरंग म्हात्रे यांनी शासनाकडून मौजे शिंगणवट गट क्रमांक उपविभाग 25 चा एकूण क्षेत्र 6.51.00 हे आर देवागर हा मीठ उत्पादन करण्यासाठी भाडेपट्ट्यावर 20 वर्षासाठी रुपये 1,52,828 रुपयात घेतला। परंतु त्या देवागरात मीठ उत्पादनाच्या ऐवजी शेततळी खोदून त्याच्यात मत्स्य शेती करत आहेत। याबाबत गेल्या महिन्यात गर्जा रायगड 7 संवाद या आमच्या वृत्तवाहिनीवर वृत्त प्रसिद्ध केले। त्यानंतर 3 ते 4 वेळा सत्यता काय आहे याबाबत मीठ निरीक्षक पियुष कुमार यांच्याशी कार्यालयात जाऊन संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही। मात्र आता त्यांच्याशी संपर्क झाला असून त्यांनी मिठागर फक्त आणि फक्त मीठ निर्मितीसाठीच दिला आहे असे सांगितले। तसेच त्यांनी पुढे हेही सांगितले की मी वरिष्ठांना कविता म्हात्रे यांनी बांधले शीतघर कोल्ड स्टोरेज याबाबत रिपोर्ट दिला आहे। वरिष्ठ जसे मला आदेश देतील तशी मी कारवाई करणार आहे। तसेच त्यांनी शेजारी शेतकऱ्यांना रस्ता हवा असेल तर रीतसर लेखी माझ्या वरिष्ठ कार्यालयाकडे निवेदन पाठवावे। एकंदरीत काय तर कविता म्हात्रे या मीठ निर्मितीच्या नावाने मत्स्य शेतीचा उद्योग करत आहेत हे त्यांनी ग्रामपंचायतीकडे दिलेल्या पत्रावरून समोर येत आहे। त्यामुळे शासनाची फसवणूक करणाऱ्या कविता पांडुरंग म्हात्रे यांचा 20 वर्षाचा करार त्वरित रद्द करावा अशा प्रकारचा पत्रव्यवहार शिंगणवट ग्रामस्थ करत आहेत। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गर्जा रायगड 7 संवाद या वृत्त